हाय नमस्कार। तर मी आहे जयश्री, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे। तर आज काय विशेष करते मी तर ते तुम्हाला दाखवतेच। आजचं रुटीन काय तर बघा, आता वाजले आहे, आता 2:45 झाले आहेत। तर ज्ञानेशची झोप झाली, तर सकाळची कामं आटपली, परत माझे व्हिडिओ वगैरे सेंड करायचे होते ते सेंड करून झाले। त्यानंतर व्हिडिओ एडिटिंगचं पण काम होतं ते पण झालं। आणि आता बघा ज्ञानेश उठलाय अजून जांभळच देऊ लागलाय। आणि भूमीने बघा का, हे बघा हे घर आहे ना, मी ठेवून दिलं होतं, असा पसारा दिसतो आणि परत बघा मग दोघांचे भांडणं पण होते। आणि ही बघा कुठे बसली आहे, इथं अभ्यास करायला बसली आहे। तर घर टाकलेलं आहे, हिने घर काढून घेतलंय। तर मी आहे ना फक्त मध्ये ना हे घर काढत असते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये। काम झालं का म्हणजे सुट्ट्या संपल्या का मग मी ठेवून देते। आणि बघा आज असं आहे, तुम्हाला दाखवते मी, म्हणजे मी तुमच्यासोबत तर कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ तर शेअरच करते। तर आज काय नवीन, तर मी एक साडी आणली बघा, तुम्हाला साडी दाखवते। तर ही येलो कलरची साडी आहे आणि जास्त करून आहे ना तर पिवळा कलर हा म्हणजे सगळ्या ठिकाणी यूज होतो, लग्नामध्ये किंवा फंक्शन असलं म्हणजे काहीतरी हळदीचं किंवा स्कूलमध्ये पण एखाद्या वेळेस आहे ना पिवळा कलर खूप जास्त वापरला जातो, पिवळा आणि हिरवा। तर बघा हा आहे पिवळा कलर, पिवळ्या कलरची साडी आहे। तर ही ना खूप सॉफ्ट आहे आणि आंबा कलर आहे खरं तर, हा बघा असा आंबा कलर आहे आणि ऑरेंज कलरचा तिचा पदर आहे, ऑरेंज आणि रेडिश असा कलर आहे। तर याचं मी माझ्या भूमीसाठी ना फ्रॉक शिवते। तर मला ना 15 ऑगस्टच्या दिवशी तिला, म्हणजे 15 ऑगस्टला तिने भाग तर नाही घेतला आहे स्कूलमध्ये, डान्स आहे, पण ती म्हणे मम्मी मला नाही घ्यायचं आहे। म्हटलं ठीक आहे नको घेऊ, पण मॅडमने नाही तर मग सरांनी जर सांगितलं की ट्रॅडिशनल ड्रेस घालून आणा, तर त्यासाठीच मी हे तयार करते। अगदी नवी कोरी साडी, हे बघा खूप सुंदर साडी आहे। बघा तिला पेपरचे डाग पडले, म्हणजे कारण कधीचीच तशीच ठेवली, हे बघा, हे बघा तुमच्याकडे पण असेल ना असे पेपर ठेवलेली साडी तर नक्की ती बाहेर काढून घ्या। बघा कसं खराब झालं ना, उगाचच काय होईल ना, साडी खराब होईल। हे बघा तुम्हाला दिसतंय की नाही, बघा हे इथं बघा पेपरचं तिला ना डाग पडले, हे बघा। आता ती वॉश करावं लागेल मला, मगच तिचं छान हे करता येईल। तर ही अशी सुंदर अशी साडी आहे, हे बघा खूप मस्त आहे साडी, हे बघा मला तर फार आवडली, म्हणजे एकदम सॉफ्ट आहे, टुसणार नाही काय नाही, एकदम मस्त आहे। आणि काठ पण बघा तिची किती छान आहे, काठ पण खूप सुंदर आहे। मला ना अशा साड्या घालायला खूप आवडतात, पण खूप साऱ्या काठपदरच्या साड्या झाल्या की घालून घालून कितीतरी घालणार असं होतं। मग म्हटलं चला आता याचं आहे ना मस्त असा जॅकेटचा भूमीसाठी ड्रेस शिवावा, बघा अशा पद्धतीचा मस्त। तर मी आता याचा ड्रेस शिवणार आहे आज। तर मी कोणताच स्टिचिंगचा क्लास केला नाही, मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगते, पण मी आहे ना आता म्हणजे मापं काढले, तर तिचं मापं वगैरे घेते मी आणि मग ठरवते की किती किती घ्यायचं, काय काय घ्यायचं, कसं घ्यायचं, उंची वगैरे। आणि मग असंच व्हिडिओ वगैरे बघून मग शिवेल आणि झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते।
तर संध्याकाळ झाली आहे आणि आता मुलांना घेऊन आले मी गार्डनमध्ये म्हणजे इथं कराटे क्लास आहे दोघांचे पण, तर इथं घेऊन आले. आजपासून त्यांना कराटे क्लास जॉईन करते मी. म्हणजे कसं आहे, थोडंफार खेळलं पण जाईल आणि छान त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट पण होईल. तर आता मी घरी आले केव्हाची मुलांना सोडून आणि स्वयंपाक वगैरे केला. आणि आता तुम्हाला दिसत असेल माझा चेहरा कसा झालाय ते, तर माझा अवतार काही ठीक नाहीये. पण मी एक काम काढलंय ते दाखवते तुम्हाला काय आहे ते. तर तुम्हाला दुपारी तर मी सांगितलंच की मी भूमीसाठी एक छान असा ड्रेस शिवते. तर मी कटिंग केली फक्त वरच्या ब्लाऊजची, बघा हे एवढीच कटिंग केली. बाकीचा सगळा पसारा आहे ना पडलेला आहे. आता अजून कोणी आलं नाहीये घरी, तोवर थोडंफार जेवढं करता येईल तेवढं करून घेते. आणि आजच मी हा फ्रॉक पूर्ण करणार आहे आणि तुम्हाला दाखवते की कसा बनवला. तर आज ना खूप जास्त धावपळ झाली, कारण मी आज मुलांना घेऊन गेले होते क्लास जॉईन करायला, म्हणजेच कराटे क्लास त्यांना परत जॉईन मी केला मार्शल आर्टचा. तर मग माझा आज ना पूर्ण काही तो फ्रॉक शिवणं झाला नाही आहे. तर मी बघा अशी कटिंग वगैरे करून ठेवली, तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. तर बघा आज तर मी फक्त कटिंग केली आहे. उद्याच्या दिवशी मी पूर्ण स्टिच करणार आहे. लवकरच सगळी कामं वगैरे आटपून लवकर सगळं करणार आहे. आणि आज रात्री मी काही व्हिडिओ वगैरे एडिट नाही करत बसणार आहे, कारण रात्री ना मला खूप जास्त उशीर होतो आहे झोपायला. 12 ते 1 वाजून जातात. मग हे ना मला खूप जास्त ओरडू लागले. तर डोळ्याच्या खाली बघा म्हणे असं इथं खूप म्हणजे असं काळपट होत चाललं आहे म्हणून. तर मी ना रात्री आता म्हणजे बरंच तरी महिनाभरापासून फरक पडला आहे, कारण मी ना इथं तूप लावते आपलं साधंवालं झोपायच्या आधी. तर त्याच्याने पण खूप जास्त फरक पडला आहे. आणि तर असा होता आजचा व्लॉग. तर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो म्हणजे स्टिचिंगचं मी पूर्ण डिटेल नाही टाकू शकत, कारण त्याला आहे ना खूप मेहनत आहे. आणि परत ते मेहनत करायचं आणि माझ्या मोबाईलचा ना खूप जास्त प्रॉब्लेम आहे मेमरी इश्यूचा. तर मी एवढं शूट नाही करू शकत. तर मला जर शूट करायचं असतं ना तर मी डेलीचं व्लॉगिंगचं यांच्या फोनमध्ये करते. आणि मला जर स्टिचिंगचं वगैरे करायचं असलं तर माझ्याच फोनमध्ये करते. पण मी सगळे जे काही मेमरी व्हिडिओ वगैरे सगळे असतात ना ते आधी डिलीट करून घेते आणि मग शूटिंग करायला घेते. मग कसं त्याच्यामध्ये म्हणजे 3 ते 4 GB पर्यंत एवढे ते व्हिडिओज होतात. आणि मग परत ते एडिटिंग करता तो 1 ते 1.5 GB होतो तो व्हिडिओ. तर त्याला खूप म्हणजे हे लागतं, मेमरी लागते. तर माझ्याकडे तेवढं अवेलेबल नाही आहे म्हणून. आणि कालच्या व्हिडिओखाली खूप जास्त छान कमेंट आल्या 2-3, तर मला खूप छान वाटलं, खूप आवडलं. मैत्रिणींना होय बघा मी तर करणारच आहे, पुढे जातेच आहे. तर तुम्हालाही माझ्यासोबत तर मी नेणारच आहे. तर एका ताईची कमेंट आली होती की ताई विशलिंगचं अकाउंट कसं खोलायचं ते सांगा. तर हे बघा मी नक्कीच सांगणार आहे विशलिंगचं अकाउंट कसं खोलायचं. तर माझं अजून एक चॅनल आहे, त्यावरती मी विशलिंग अकाउंट ओपन करेल आणि तो पूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी साध्या सोप्या भाषेमध्ये आणि पूर्ण मी स्क्रीन रेकॉर्ड करेल आणि तुम्हाला शेअर करेल. एकही मी स्टेप सोडणार नाही, अगदी कॉपी पेस्ट असली तरी मी नाही सोडणार. तर तुम्ही म्हणसाल का तुम्ही लहान आहे का काय, बालवाडीतल्या मुली आहेत का काय, एवढं छोट्या गोष्टी सांगाव्या लागतात. तर हो मी तशाच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ॲप डाउनलोड करण्यापासून तर ते आपल्या अकाउंटला कसं जॉईन करायचं हे पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माझं दुसरं चॅनल आहे, तर त्या चॅनलवरती मी ते करणार आहे. तर मला त्याच्यासाठी थोडा वेळ पाहिजे आहे, म्हणजे 1 ते 2 आठवडा. तर मी त्यामध्ये पूर्ण माझं जे आधीचं जे चॅनल आहे त्यावरती जे व्हिडिओज आहे ते सगळं क्लीनअप करायचं आहे मला. आणि व्यवस्थित ते चॅनलचं म्हणजे कॅटेगरी व्यवस्थित सेट वगैरे करायची आहे. आणि मग तुम्हाला मी अजून छान व्हिडिओ म्हणजे जे काही यूट्यूबचे आता मला जसं सक्सेस किंवा मी काय केलं ते तुम्हाला मी नक्की सांगेल. आणि इन्कम कसं घेतात आणि काय नाही ते सगळं तुम्हाला शेअर करेल. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तेव्हा मी जेव्हा माझं टेक चॅनलमध्ये सांगेल ना तुम्हाला, तर या चॅनलवरती अपडेट देईल की मी चालू केलं आहे. आणि या चॅनलवरती मी त्याची लिंकसुद्धा देईल. तर मैत्रिणींनो काळजी करू नका, नक्कीच मी तुम्हाला सांगेल की विशलिंग कसं डाउनलोड करायचं, कसं ओपन करायचं आहे. एवढा वेळ थांबला आहे तर 8 दिवस थांबा माझ्यासाठी.
तर मी आज लाइटिंग रिसीव झाली आहे मला मेशोवरून, तर खूप सुंदर लाइटिंग आहे, तुम्ही इथे व्हिडिओ बघू शकता। तर याची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तुम्हाला आवडलं तर परचेस करू शकता किंवा किंमत बघू शकता। तर मी परचेस केली तेव्हा अंडर 100मध्येच होती, म्हणजे 100 रुपयाच्या आतच होती। तर याच्यामध्ये ना डिफरंट कलरसुद्धा आहे, म्हणजे मल्टी कलर आहे, डिफरंट वेगवेगळे कलरसुद्धा आहे आणि व्हाईटसुद्धा आहे। आणि हे जे फ्लावर्सची जी लाइटिंग आहे ना, तर ती प्लॅस्टिकच्या फ्लावरची बनलेली आहे, म्हणजे काचाची नाही। आधी कसं काचाचं प्लॅस्टिकचं एकदम कडकवालं प्लॅस्टिक मिळायचं तर ते फुटून जायचं, तर हे अजिबात तसं नाही आहे, खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे। तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकआउट करायला। तर बघा अशा पद्धतीने ना मी सगळं कटिंग करून ठेवलं आहे, अस्तर वगैरे, आणि थोडंसं मला जसं मी डिसाईड केला होता ना त्यापेक्षा थोडंसं वेगळं मी बनवणार आहे। तर कसं बनवणार आहे तर तुम्हाला दाखवेलच। तर बघा आता असा राडा पडलेला असतो संध्याकाळी माझ्या घरामध्ये, तर काय करणार आता, म्हणजे मी आहे ना आता परत हे सगळं आवरते, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं। आता झोपते, 10 वाजायला आलेत, तर मुलं झोपी गेलेत आणि यांचा ओरडा मला खूप जास्त बसलेला आहे। तर म्हटलं नको, चला आपण आपल्या हेल्थची काळजी घेऊया। माझ्या जे सबस्क्रायबर आहेत, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, त्यांना मी थोडं व्हिडिओ उशिरा पोस्ट करणार आहे, म्हणजे 12 वाजता आपला व्हिडिओ येत जाईल। तर चला, तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर शुभरात्री सगळ्यांना, म्हणजे मी आता झोपायला जाते म्हणून तुम्हाला म्हणते शुभरात्री। तर चला भेटते अजून छानशा व्हिडिओमध्ये आणि छान छान माहिती तुमच्यासोबत घेऊन येते। तर